तर नमस्कार मित्रांनो, वेलकम बॅक टू आवर चॅनल. कसे आहे तुम्ही सगळे? आम्ही मस्त मजेत. तर जसं तुम्हाला मी मागच्या ब्लॉगमध्ये बोललो होतो, आपल्याला जबल हपीतला जायचं आहे. सो लेट्स एक्सप्लोअर समथिंग न्यू. आम्हाला भूक लागली म्हणून आम्ही पेट्रोल पंपवर थांबलेलो आहे. इथे कसं असतं, इथे जिथे जिथे पेट्रोल पंप असतील ना तिथे ते सुपर मार्केट आहे छोटं छोटं, की लोक येऊन थांबतील. मग इफ सपोज खूप लाँग डिस्टन्स असेल, कुठे जायचं असेल आणि खूप लांबचा प्रवास असेल, तर इथे लोक आहे ना पेट्रोल पंपवर आहे ना छोटे छोटे सुपर मार्केट बनवतात. मग आता आम्हाला पण थोडं जरा लांब जायचं आहे म्हणून मग आपण बोला की आपण पेट्रोल पंपवर थांबूया, काहीतरी घेऊया. ते लोक चहा पितात आहे आणि मी बघते तिथे चहा नाही पित, तर मी बघते की काय काय घ्यायचं आहे. बघा सगळं आहे इथे. हे लोक इथे चहा घेतात ते. हा चहा पितो ॲज युजल, जे मला आवडत नाही. हां, याची जिंदगी काय माहित, मला समजत नाही काय घेऊ. काय घेऊ मी? आलो आहे मी बाहेर सुपर मार्केटच्या आणि मी हे चिटोज घेतले. तिथे जास्त काही नव्हतं, म्हणजे ओळखीचं नव्हतं आपलं इंडिया. दुसरं काही घेण्यात काही अर्थ नाही. याने इथे बन घेतलंय आणि चहा. आता मस्त चहा बन खाईल. हां, याला चहा खूप आवडतो. आणि तुम्हाला माहिती का फ्रेंड्स, मला चहा बिलकुल नाही आवडत. म्हणजे मी पिते चहा, पण मला असं डेली नाही आवडत. जसं कोणाला सवय असते ना की डेली पाहिजे चहा, तसं मी त्यातली नाही आहे. आणि हा याला डेली चहा लागतो, पण मला 2 टाइम 3 टाइम किती पण टाइम. हां, हा किती पण टाईम पिऊ शकतो. मग मी आमचं रोज भांडणं फक्त चहावरूनच होतात, म्हणजे भांडणाचे आर्ग्युमेंट्स होते. मी याला पिऊन देत नाही आणि हा बोलतो की मला प्यायचं आहे. सो आज सुट्टी असल्यामुळे मी याला देते पिऊन, म्हणजे सुट्टीच्या दिवशीच मी याला चहा पिऊन देते. की चहा एवढं नसतं चांगलं हेल्थसाठी, म्हणून मी त्याला मना करते. कुठे चाललो? नाही, मला माहीत नाही. म्हणजे 2 प्लेस. हां, मी नाही गेली अजून तिथे. म्हणजे मी गेलो एकदाच गेलो. हां, एकदाच गेला आहे मी, अजून नाही. म्हणजे मी तर आत्ताच आली. मी हळूहळू प्लेसेस एक्सप्लोअर करते. सो आता खाते चिटोज आणि जरा फ्रेश फील होईल. आणि खूप भूक लागली कधीपासून. आता निघालो की आम्ही तिकडे जाऊ. कुठे? जबल हपीत. नाव पण खूप फनी आहे. वेलकम बॅक मित्रांनो. आता आपण आलो आहे जबल हफीतला. वन ऑफ द कोल्डेस्ट, काय म्हणतात त्याला, डेस्टिनेशन स्टेशन इन UAE. मी मागे बसले, सांगते ना. आणि हिमानीला मी मागे बसवलंय. ऍक्च्युली डिक्कीमध्ये. फ्रेंड्स पुढे बसली होती, पण डिक्कीमध्ये. याने आता मला मागे बसवलंय. ऍक्च्युली तिने मागेच बसायला पाहिजे. चला आता एंट्री करतोय, दाखवतो आता पुढे जाऊन. वी विल एक्सप्लोर समथिंग न्यू. पुढे चल ना, त्यांच्या पुढे चल ना. कुठे पुढे चालायचंय बेबी? भाई खूप थंडी आहे फ्रेंड्स. हे बघा व्ह्यू, बघा तुम्ही, फक्त व्ह्यू बघा. आकाश कुठे आलं सांग आता. मला लिटरली बोलता पण नाही तेवढ्या थंडीमध्ये. मित्रांनो मंडळी, आम्ही आलोय थंड हवेच्या ठिकाणी. हे बघा आलेन सिटी. ऍक्च्युली आपण आता आहे आलेन मध्ये. म्हणजे आम्ही फुल वरती आलोय. असं डोंगर आपला घाट कसा असतो तसा घाट असतो. त्यांना सांग. हे बघा, आता हिमानीचा झालाय मॅटर. हिमानी डायरेक्ट कुडकुडते. इतकी थंडी लिटरली मला बोलता येत नाही. माझं पूर्ण आय एम डन. तुम्हाला माहिती आहे फ्रेंड्स, लिटरली आमच्यासारख्या लोकांना इथे थंडी वाजते. इतके छोटे चिल्ले घेऊन आले लोक इथे. म्हणजे मी टॉपवर आहे, पूर्ण टॉपवर. म्हणजे रस्ता कसा माहिती का, फुल असं रस्ता आहे. लाईट, सगळे लाईट्स लावले साईडने. आणि शेवट वरती, म्हणजे कुठे माहिती का, ते लोणावळ्याला जातो शेवट. कोणतं आहे ते? टॉलेस्ट पॉइंट इन द UAE. हां, हे
तुम्ही गेले असेल कधी लोणावळ्याला तर तिथे असंच काहीतरी आहे, घाट आणि शेवट सेम इथे तसंच आहे. हे बघा, ओ माय गॉड यार. आणि आत्ता किती वाजले रे? आत्ताशी 8 वाजले. बंटी एकदम मस्त. हा, थंडी नाही वाजते तुला? थंडी. ऍक्च्युली आता इथे फक्त एकाच गोष्टीची नीड आहे, आम्हाला माहिती काय बोलणार आहे, चहा. गरम चहा. यार आकाश मस्त आहे रे, पण मन म्हणजे ना फक्त थंडी सहन व्हायला पाहिजे बस. आमची आता फोटो वगैरे काढून झालेली आहेत आणि आम्ही आता इथे बसलेलो आहोत. आमची म्हणजे इच्छेच मी नाही काढले फोटो, कारण की माझ्याकडे तेवढी हिंमत नाही फोटो काढायची थंडीमध्ये. ओके, तर खूप छान वाटतंय या ठिकाणी. तुम्ही पण नक्की व्हिजिट करा. दुबईमध्ये आले की नक्की. आणि तुम्ही तुमच्या फॅमिली सोबत पण येऊ शकता, तुम्ही तुमच्या मुलांसोबत पण येऊ शकता. सिरियसली खूप छान आहे. म्हणजे लांब आहे खूप, पण मग जेव्हा आपण इथे पोहोचतो ना, ते जे बघण्यासारखं जो व्ह्यू असतो ना भाई, फुल काय म्हणतात त्याला, छान आहे खूपच. म्हणजे मेस्मरायझिंग आहे, म्हणजे एक्सप्लेनच नाही करू शकत असं आहे. थांबा तुम्हाला नीट दाखवते मी. हे बघा, आता इव्हनिंगचं एवढं दिसणार नाही, म्हणजे असं अंधार पडलाय ना खूप, तर इतकं नाही दिसून येत. ॲक्च्युली हा एक कॅम्पिंग स्पॉट पण आहे, जबल हाफिज माउंटेनचा. आता इकडे लॉंग हॉलिडेज आहे, UAE नॅशनल डे, त्याच्यामुळे आता बरेच पब्लिक इकडे आता कॅम्पिंगसाठी आली. फुल नाईट कॅम्पिंग करतील पब्लिक आणि उद्या बॅक टू होम. आता 4 days मस्त हॉलिडेज आहे इथे दुबईमध्ये, सॉरी UAE मध्ये. आणि अजून एक गोष्ट, जेव्हा पण तुम्ही इथे याल तर कॅरी युअर स्वेटर, जॅकेट, शॉल, एनिथिंग लाईक वॉट एव्हर यू हॅव. म्हणजे मस्ट 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 आहे इथे. इव्हनिंगच्या वेळेस आलं तर तुम्हाला बट ऑब्वियस कॅरी करावंच लागणार आहे. ओनली ड्युरिंग विंटर, समर सी एव्हरीवन इज डान्सिंग, एन्जॉईंग. मस्त एन्जॉय वगैरे करतात ते, डान्सिंग करतात ते. आकाश जर मी कधी नाही बोलू शकत. काही नाही असं पोट्या फ्रेंड्स, अजून काय काय नाव आहे? गोले गोल्या. गोल्या कोणाला म्हणतात? तुला काय बोलायचे का? सो फ्रेंड्स, आता आम्ही इथे आलेलो आहे. कुठे आलो आहे? कोल्हापुरी तडका. नाही आम्ही, हा कोल्हापुरी तडका. पण मग कुठे, कोणत्या एरियात? अल्नादा शारजा. अच्छा, म्हणजे आमच्या घरापासून तर खूप लांब आहे ना. खूप लांब म्हणजे आहे लांब. हा, मला अजून काही एवढी आयडिया नाही आली आहे. सो कोल्हापुरी, आता पहिले पोटोबा मग घरोबा. हा, पोटा पाणीचं तर बघावं लागेल, कारण की आता खूप भूक लागली आहे आम्हाला. आणि हे ना असं इंडियन रेस्टॉरंट आहे, कोल्हापुरी महाराष्ट्रीयन रेस्टॉरंट आहे. फिश इथे खूप छान मिळतात. मेन म्हणजे ते ओपन आहे. हा, आता आम्ही जेव्हा पण येतो ना तेव्हा बंदच असतं सगळं काय. हे बघा, हे आहे ते कोल्हापुरी तडका. तर आता आम्ही काय घेऊ काय नाही तुम्हाला दाखवतो. हा, टेस्ट छान आहे, मस्त पोट भरून जेवायला. हो. तर तुम्हाला दाखवतो. चल फ्रेंड्स, खाना खा लो. आता आम्ही सगळ्यांनी जेवलेस का तुम्ही? आता आम्ही सगळ्यांनी थाली ऑर्डर केली आहे. आम्ही जे सगळे आहेत ते नॉन व्हेजिटेरियन आहे. तर मग आम्ही तुम्हाला दाखवू की आम्ही काय काय ऑर्डर केले ते, जेव्हा आम्ही सगळं ऑर्डर. काय बोलतोय हा? हा खूप बोलतोय आज हा खूप बोलतोय. वाव, कोंबडी वडे आले. येस बेबी, नवीन आहे. आपण अजून कोंबडी वडे, चिकन मसाला, चिकन ग्रेव्ही, सोलकढी, हे असं आलेलं आहे. ही आहे आकाशची थाली. आता कोणाची? ओके, बंटी. बंटीची थाली ही. युहू, माझी थाली आली आहे. सुरमई थाली ऑर्डर केली आहे.
सुरमईचं पीस आहे म्हणजे फ्राय पीस, रसा, सोलकढी आणि ही काय जवळ्याची चटणी, कोशिंबीर आणि ठेचा. आणि हे सोलकढी बोलली ना. वाव, आता मी मस्त असं खाणार. माझी थाली आली पण कशीच नाही आली ऑन द वे. ऑन द वे. तिचं काय स्पेशल बनवते खूप. सो चला, खूप भूक लागली, पटपट आम्ही जेवतो आणि मग तुम्हाला सांगते की कसं होतं जेवण ते. काहीच आकाशची पण थाली आलेली आहे, तुम्ही बघू शकता. त्यांनी पण सेम ऑर्डर केलं बंटीसारखं, फक्त बंटीने मटन ऑर्डर केलं आहे आणि आकाशने चिकन. सॉरी, मी आय गेस तुला बंटीचं सांगताना मी सांगितलं की त्यांनी चिकन, बंटीने मटन ऑर्डर केलं, आकाशने चिकन. तर आकाशचं पण सेम आहे, कोंबडी वडे, चिकनचं फ्राय, रसा आणि हे आहे 2 तांबडा रसा आणि हिरवा रसा. सो आता हा पण याचं फूड छान एन्जॉय करणार आहे. आम्ही सगळेजण आता आमचं जेवण मस्त करतो. वाव फ्रेंड्स, तुम्ही बघू शकता की बुर्ज खलिफा जिथून लाईट येते म्हणजे लेझर लाईट आहे ती खूप लांब आहे, पण आम्ही ज्या रोडने जातोय तिथून ती लाईट दिसते म्हणजे पूर्ण लेझर तिथून येते. बघू शकता कुठपर्यंत येते. आता तुम्हाला आवाज येत असेल तर विंडो खाली केली आहे मी, फुल हवेचा हे येत असेल तुम्हाला आवाज. वाव, किती छान वाटते नाईट व्ह्यू. चला मित्रांनो, आता पोचलो आहे आता घरी. खूप झोप येते. हां, मी कारमध्ये झोपली होती म्हणजे ॲक्च्युली बंटीचं पण म्हणजे आम्ही बंटीला पण नीट बाहेर बोलता नाही आलं. आकाश बोललं मी फुल झोपेत होती, तर व्हिडिओ आम्हाला बनवताच नाही आला नाही. सगळेच झोपेत होते, त्याच्यामुळे आता लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर सगळ्यांना शेअर करा, परत बघा. नवीनच स्टार्टिंग आहे, सो प्लीज कोऑपरेट करा आमच्यासोबत. म्हणजे आमच्यासाठी हे न्यू आहे सगळं काही, आम्ही यूज टू नाही आहे ह्या गोष्टीशी. सो जोपर्यंत मला सवय होत नाही तोपर्यंत कोऑपरेट करा आमच्यासोबत. लाईक, शेअर, आणि तुम्हाला जर आवडला असेल आमचा व्हिडिओ तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आमच्या चॅनल. आणि भेटू पुन्हा एकदा नवीन एक व्हिडिओमध्ये. पुनश्च हरिओम. बाय.